नमस्कार. नर्मदे हर. ही जी सुंदर हिरवी वनराई आपण बघतोय ना, ही तिनसमाळ या गावामध्ये आहे. आणि ही वनराई ही एका व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे विशेषत्वानं वाचलेली आहे, टिकलेली आहे. आणि ही जी समोर नर्मदा मैया दिसते ना, हिच्या साक्षीने आज आपण त्यांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. हे आहेत आपले तानाजीराव खाजा पावरा. नमस्कार. नर्मदे हर. तानाजीरावांचं त्यांची कार्य हीच त्यांची ओळख आहे. या भागामध्ये येणारे कुठलेही जे सरकारी अधिकारी असतील, वन खात्याचे अधिकारी असतील, त्यांनी तानाजी पावरा हे नाव त्यांना माहिती नाही असं होणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी अतिशय नेटाने सगळे प्रश्न मार्गी लावून या गावाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. आणि हे बोलायची गरज नाही, आजूबाजूला बघितल्यावरच तुम्हाला दिसतं इथं जी काही हिरवळ टिकलेली आहे, इथं जी काही हिरवळ आहे, इथल्या मातीचा जो पोत आहे किंवा इथलं जो काही निसर्ग आहे तो सांगतो की तानाजीरावांचं कार्य किती मोठं आहे. बाबा मला एवढंच सांगा की ही जी आपली नर्मदा मैया आहे तर हाच मूळ परिक्रमेचा मार्ग होता ना? हां बरोबर. हा म्हणजे आता बॅकवॉटरमुळे पाणी थोडंसं पुढे आलेलं आहे. हां साधारणतः 1 किलोमीटर असं हां उतार आहे ना. बरोबर. आणि तीव्र उतार आहे. तीव्र उतार आहे. काही ठिकाणी तिथं नर्मदेच्या पात्राजवळ थोडंसं कमी आहे. बरं. तिथंच खाली पाण्यात गावं गेली हां जी काही गावं. आता ते समोर आपल्याला दिसते ते झोपडी वगैरे, हां तर ते शेल्दा आहे. शेल्दा. हां इकडे सुरुंग म्हणून गाव होतं. हां पलीकडे थोडंसं निमगवण आणि पलीकडे डोमखेडी असं नर्मदाला पात्रातच गाव होतं. आम्हाला ते हे सुरुंग म्हणून गाव आहे, तिथं जायचं जर असेल हां तर सुरुंग पायथ्याला आता जिथं पाणी आहे तिथपासून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चालत जायचं पायी. बरं. तेव्हा नर्मदा मैया भेटते. पात्र तसं जवळजवळ साधारणतः 100 फूटच्या आसपास किंवा 200 फूट असं काही ठिकाणी. अच्छा, म्हणजे मैया फार मोठी नव्हती इथे. फार मोठी नव्हती, म्हणजे डोंगर असल्यामुळे कसं हां हां. बारीक पात्र होतं. काही आणि तिथे गतिमान पात्र होतं का खोल कसं होतं? गतिमानच होतं. खोल तसं मोजकेच पॉईंट आहेत तिकडे. जलसिंधी म्हणून आहे तिथे हां. जास्त खोल होतं. हां हां. नाही तर बाकीच्या ठिकाणी जलसिंधीच्या वरच्या भागात मे मध्ये जवळजवळ कमरे इतकं पाणी यायचं आणि बरं. पायी उतरून जायचो आम्ही. अच्छा, पलीकडे चालत जायचे. हां. आणि ते हापेश्वर म्हणून जे मंदिर आहे तिथं हां ते लाकडीचं ओंडकं जे असतं डुंग्या सांगतो आम्ही, हां डोंगर. तर त्याच्याने उतरायचं. ते पण कमी, पण तिथं स्पीड होता पाण्याला. हां हां हां. आणि शूलपाणेश्वराचं मंदिर पण तुम्ही पाहिलं असेल, पुरातन, शिल्पेश्वरचं मंदिर पाहिलंय. ज्याचा जलमग्न झालं. ते बुडायचं होतं त्याच वर्षी आम्ही गेलो होतो दर्शनाला. अच्छा. त्याच्या वरच्या भागात भीमकुंड वगैरे, हां. नंतर सीतावाडी म्हणून एक पॉईंट होता. बरं. तर ते सांगण्यासारखं आहे. हां असं तो समोरचा घाट जसा दिसतो हां. प्लेन असा घाट आहे, हां 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 सरळ डायरेक्ट कटिंग करून ठेवल्यासारखा. हां 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 आणि त्या घाटात रामाने मारलेला बाण हां. आज पण अस्तित्वात आहे. बरं. म्हणजे ते आम्हाला ते खालून जवळजवळ 50 मीटरच्या आसपास, हां. 50 मीटरपेक्षा वरती, हां आणि वरून पण असं साधारणतः 20 ते 25 मीटर खाली असं. हां हां. म्हणजे तो घाटाच्या मध्येच असा लागलेला आहे. बरं बरं बरं. आणि तो कधी झालं रामायण, आणि आजपर्यंत तो असा भाल्यासारखा दिसतो आपल्याला लाभलंच. हां हां हां. तर त्याचं तिथंच सीतावाडी म्हणून एक जागा आहे. बरं. तर असं प्लेन नर्मदाच आहे. हां. देव नदी सांगतो तिला. त्या नदीच्या पात्राच्या किनाऱ्यावरती अशी म्हणजे जणू काही ते नैसर्गिक वेलांनी सजवलेली वाडी, म्हणजे वाडीच आहे. वा वा. अशी काही स्थळं आहेत हां. पाहण्यासारखी होती. ती आता जलमग्न झाली सगळी, शायद किंवा आता गाव वगैरे नसेल, दुर्गम झालं असेल, त्याचा जाता येत नाही. जात असतील लोक, पण काही पॉईंट्स तर बुडालेच हां, असतात. आपल्याला इथं असे परिक्रमावासी आपल्याकडे यायचे पूर्वी, त्यातलं असं कोणी लक्षात राहिलेलं आहे महाराष्ट्रातलं विशेषतः? महाराष्ट्रातलं म्हणजे परिक्रमामध्ये आम्ही असं हापेश्वरकडे किंवा माझं गाव सोडून द्यायचं. हां. माझं गाव वरती असल्यामुळे हो इथं. परिक्रमावासी इथं येत नाही. हां. पण खाली नर्मदेच्या पात्राजवळून जेव्हा कुठं आम्ही हापेश्वरला किंवा हो. खालच्या गावांना कधी काही कार्यक्रमानिमित्त गेलो तिथं भेट व्हायची. हां हां. पण मध्यंतरी एक जगन्नाथ केशव कुंटे म्हणून पुण्याचे होते. बरं.
ते थोडेसे जिद्दी होते. मग याच्या परिक्रमेला आलोय हां तर रस्त्याने किंवा चांगल्या मार्गाने जायचंच नाही. हां काठाने हिची चालत. मर्जी ना, हां अशी म्हणजे धारणा तशी. हां हिच्या काठाला आलो, हिची मर्जी, हिला जसं ठेवायचं तसं ठेवेल, हिला फिरवायचं फिरवेल, हिला काय करायचं ते हिच्या मर्जीनुसार चालतं. हां आणि ते जिद्दी असल्यामुळे ते असं बॅकवॉटर आहे बाबा, थोडंसं पाणी चढलेलं आहे, हां मला रस्ता नाही, इकडून नका जावं असं बऱ्याच लोकांनी सांगितलं, पण ते त्यांनी काय ऐकलं नाही. हां आणि मग असं पुरुषाकडे कुठेतरी थोडीशी असं आग लागलेल्या डोंगरामध्ये चढले असतील पायी, त्याच्यात हां. थोडंसं पायाला पडल्यामुळे खरचटल्यासारखं झालं. बापरे. आणि खरचटलं म्हणजे ते काय झालं, मग 2-4 दिवसात ते पू झाल्यासारखं होऊन गेलं. हां 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 चिघळली जखम. हां चिघळली जखम. हां इथं निमगोणला नर्मदा बचाव आंदोलनाची जीवनशाळा होती. हां त्या जीवनशाळेत थांबले 2-4 दिवस. त्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सेवा केली. हां त्याच्यानंतर त्यांना दवाखान्यात धडगावला घेऊन गेले. हां त्यांनी धडगावला नेल्यानंतर मला एक मित्राने सांगितलं की बाबा एक परिक्रमावासी आहे, फार शुद्ध मराठी बोलतो, असं तसं आहे, चल भेटायला. मी म्हटलं काय परिक्रमावासी यांच्या मागे लागतं, आपली आयुष्यभराची परिक्रमा आहे म्हटलं. हां पण तरी म्हटलं चला ठीक आहे, भेटून तर घेऊ म्हणून सहज भेटायला गेलो. मग ते म्हणे दवाखान्याची कंडिशन अशी तशी. मी डॉक्टरांना भेटून सूचना केली, म्हटलं थोडंसं सांभाळून घ्या असं. हां 2-4 दिवसात मग ते म्हणे मला इथं राहायचंच नाही, मला काहीतरी व्यवस्था कर सांगायची. मग त्यांना धोतर कपडे काय पाहिजे होते ते घेऊन दिले. हां 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 2-4 दिवस माझ्या रूमवरती थांबलो आम्ही. हां पण मी पण सतत तिथं धडगावला थांबू शकत नसल्यामुळे मग नंतर विश्व हिंदू परिषदच्या बोर्डिंगमध्ये व्यवस्था केली. हां 1-8 दिवस तिथं राहिले. तिथं पण त्यांचं आणि व्यवस्थापक यांचं जमायचं. जमायचं नाही. हां हां त्याच्यानंतर ते थोडे सुधारले, मग ते परिक्रमा पूर्ण पुढं केली. चालू केली. हां हां चालू केली. ते बहुतेक 3-4 परिक्रमा पूर्ण केल्या. हो 3-4 परिक्रमा झाल्या त्यांच्याबरोबर. त्यांचं पुस्तकही आहे प्रसिद्ध नर्मदेवरून. त्यांच्या पुस्तकामुळे बरेच जण परिक्रमा उचलतात. आता हे जे या भागातलं जे जंगल आहे ना, तर इथल्या स्थानिक वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत आणि संवर्धन करताना कुठली झाडं प्रामुख्याने लावली पाहिजेत या भागात? हा ह्या भागात काय आहे म्हणजे ह्या भागात एक पिंपळासारखं झाड असतं, सेम पिंपळ टाईप असतं, हां पण त्याला बारीक फळं येत. पिंपळला भेंडीसारखं, हा पिंपळाचंच पानं, हां झाड पण पिंपळासारखंच दिसतं. हां पण ते जंगलात असल्यामुळे जे वन्य प्राणी होते हां त्याला ते भरपूर खायला भेटायचं. अच्छा. काय आता त्याच्यासारखं उंबर आहे, उंबराचं प्रमाण कमी आहे हां. इकडच्या जंगलात. पण अशी जंगलामध्ये इतके वन्य प्राणी आहेत, हां. घाट सेक्शन असल्यामुळे, हां पण त्यांना खायला आता वनस्पती शिल्लक राहिलेल्या नाहीत. बरोबर. आणि काय इथं तर भरपूर लागवड करू शकतो आपण. ह्या नैसर्गिक भागात आहे ना, हां फळझाडांची नितांत आवश्यकता. आता हे सरदार सरोवर प्रोजेक्ट झाल्यामुळे हां कदाचित काही वर्षांनी इथं बाहेर परदेशातले जे पक्षी आपण स्थलांतरित होऊन येतात हां सांगतो ते येतील इकडे. ते येऊ शकतात. बरोबर. पण त्यांना खायला नदीच्या किनारी गेले तर ते मासे खाणारे असतील तर त्यांना मासे भेटून जातील. हो. पण जे बाकीचे पक्षी आहेत हां त्यांना वन्य प्राणी आहे. नंतर जंगल पण वाढलं पाहिजे हो. आणि इथल्या स्थानिक लोकांना रोजगार बी पाहिजे. अशी फळांची लागवड, हां. झाडांची लागवड करता येऊ शकते का, कोरडवाहू शेती हां 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 असं पण केलं तर होऊ शकतं. इथे तसं म्हणजे बेडा वगैरे चांगला येतो ना? बिलकुल बेहडा तर भरपूर येतो. इतकं म्हणजे मी एक प्रयोग करून पाहिला होता. बेहड्याचं औषध तयार केलं होतं मी. हां हां आणि ते जवळजवळ मी जो कफवाला असेल, जो तापवाला असेल, म्हणजे अशा बऱ्याच लोकांवरती प्रयोग केला होता मी. हां 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 दमावाल्या देखील ते ओरिजिनल बेहडा असल्यामुळे दमावाला देखील त्याच्याने बरा व्हायचा. बरा व्हायचा. बेहडा आहे, आवळ्याचं आहे, पण काय बकरीचा पालन करायचा आमचा लोकांचा व्यवसाय आहे. हां ज्या वनस्पतीपासून लाखो रुपयाचं उत्पन्न भेटू शकत होतं तिला कापून द्यायचं, बकरीला चारून द्यायची. 2000ची बकरी क्षणिक क्षणिक सुखासाठी हां ते वनस्पतीला मोठी होऊन तिला म्हणजे तिची वाढ व्हायला कमीत कमी 40 ते 45 वर्ष साधारणतः कुठल्याही वनस्पतीला लागतात. हो. आणि तेवढ्या वनस्पतीला आम्ही 5 मिनिटासाठी कापून टाकून इथं तुम्ही इथं बांबू लावलेले दिसत आहेत. बांबू आहे, सागवान आहे, बांबू आहे, सागवान, पळस, ही सगळी झाडं चांगली या भागात येतात ना? हो बिलकुल.
आणि ते डिंकाचं जे झाड आहे त्याला काय म्हणतात सलाई सलाई सांगतात. सलाई ते हां समोरचं झाड आहे ना. हां हां जे मोठं आहे ते नाही नाही, हे छोटं उंच आहे हे उंच सारखं ते बारीक ते सलाईचं. ते पण इथं चांगलं येतं. ते तर भरपूर आहे जंगलात. म्हणजे त्याला खडकाळ उथळ म्हणजे जमीन खडकाळ आणि मुरमाड अशी लागते. अशी जमीन असली तरी ते टिकतं. हो हो आणि बाकीच्या झाडांना तर आता बेहडा तर खरं तर इथं जंगलात भरपूर होता. हो पण गुजरातच्या आयुर्वेद कंपन्यांनी त्याला आम्हाला कांद्याच्या मोबदल्यात विकत घेतला आमच्याकडून बेहडा. बापरे. आपण बेहडा 1 किलो दिला ना हां तर ते 1 किलोमध्ये 1 किलो कांदा देतील. आणि बापरे. गुजरातचे व्यापारी इतके चालाक आहेत हो ना. ना. मग आता तो गुजरातचा डिंक आहे तो कमीत कमी 500 ते 700 रुपये किलो जायला पाहिजे. हां पण तो 200 साधारणतः असं. हां आणि कसं असतं त्याला लोकांना चुकीचं मार्गदर्शन कोणी दिलं ते समजायला मार्ग नाही. हां पण औषधी लावून ते डिंक काढण्याचा प्रकार चालू झाला आहे आता पूर्ण नर्मदा घाटीमध्ये. हां हां ज्या वर्षाला 100 वर्ष आयुष्य आहे ते डिंक काढण्याच्या अति औषधी इंजेक्शन्समुळे हां 2 वर्षात मरत आहे. अच्छा. ते पण संपून जाणार थोड्या वर्षी. असा प्रकार होणार आहे. मोहाची झाडं पण भरपूर आहे तिकडे. हा, मोहाचे झाड भरपूर आहे. मोहाच्या फुलांपासून तुम्ही बऱ्याच वस्तू बनवल्यात ना. मोहाचे लाडू किंवा लाडू पण बनवलेले आहेत. पण ते बनवायला तेल म्हणजे काय असतं त्याला स्वाद येण्यासाठी किंवा त्याची किंमत चांगली राहावी म्हणून तर ते काजू बदाम ते सगळं टाकायचं असतं ना. मग ते फार महागात पडतं. हां हां 100 रुपये काहीतरी. माझी मोठी मुलगी आहे ती बनवायला गेली. हां हां तिथं पण बनवून पाहिलं ते पण थोडं महाग पडतं म्हणून ते बाकी लोकांना ठीक आहे. हां हां. आमच्या आदिवासी शहरामध्ये ते खूप चांगलं शहरामध्ये पौष्टिक खूप आहार म्हणून चांगलं. खातात ते. हां. हजार रुपये किलोपर्यंत जातात लाडू ते. हां. 1000 रुपयाच्या आसपास जातं. इथे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शिकलात आणि गावातल्या सगळ्या लोकांना शिक्षणासाठी तुम्ही धडपड केली की सगळ्यांनी शिकावं. तर शिक्षणाचं महत्त्व शिक्षणामुळं फरक पडतो का इथल्या संवर्धनाच्या कामात? काय वाटतं तुम्हाला? नाही, स्वतःची म्हणजे मानसिकताच राहिलेली नाही की हे नैसर्गिक जी ओपन संपत्ती आहे हां ती कशी ओरबाडून माझ्या घरात भरून घेता येईल हां अशी उलट शिक्षणामुळे वृत्ती होती. म्हणजे आमचे अशिक्षित लोक एका खाटेवरती निवांत राहायचे. तुम्ही शहरात गेले शिकले कोणाचा पलंग पाहिला कोणाचा सोफा पाहिला कोणाचं काय पाहिलं. हा, मला पण तसं पाहिजे ना. VIP जीवन पाहिजे. आम्ही जमिनीवरती पण बसून जगत होतो. बरोबर. साधी झोपडीमध्ये राहत होतो. शिक्षणामुळे ते थोडस उलटी गंगा व्हायला असं पण आहे. पण शिक्षणाची म्हणजे मी तर 1900 साल साधारणतः सांगता येणार नाही. पण मी 6वीला असताना माझ्या गावातला एकही माणूस शिकलेला नव्हता. आणि येणाऱ्या पिढीला शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. ह्या हिशोबाने मी 6वीला असताना माझ्या गावातील जवळजवळ 54 मुलं आणि मुली यांचे शासकीय आश्रमशाळेत कुठेतरी नंबर लागावा जेणेकरून येणाऱ्या पिढीचं शिक्षण व्हावं ह्या उद्देशाने 6वीला असताना फॉर्म भरले. आणि ज्या दिवशी आश्रमशाळेतील मुलांची निवड होते आमच्याकडे आधी आमदार आश्रमशाळेतील मुलांची निवड यादी काढायची. मी धडगावच्या रेस्ट हाऊसला गेलो पण शिक्षक कोण आणि आमदार कोण हे माहिती नसल्यामुळे आणि आम्ही काही 6वीला असताना मी त्या काळातला 6वीतला मुलगा म्हणजे तो अतिशय बारीक मुलगा आणि त्याने जीन्स पॅन्ट वगैरे काही पाहिलेलीच नाही. आम्हाला तर नाहीच दिसली अजून लंगोटीच. तर एक म्हातारा होता माझ्याकडे बरोबर वयस्कर आणि मी असं जवळजवळ दिवसभर 12-1 वाजेपासून जवळजवळ 5-6 पर्यंत बसून होतो ताटकळत अंगणात. आम्हाला कोण विचारणार हो 6वीच्या मुलाला कोण विचारणार. आश्रमशाळेच्या फॉर्म भरला असेल याने म्हणून आला असेल पण वडिलांबरोबर असेल ना असंच समजणार ना. विचारणार कोण आम्हाला की तू काय कशाला आला गे रे बाबा असं. मग शेवटी संध्याकाळी 5-6 वाजेच्या दरम्यान मी एका शिक्षकाला विचारलं बाबा म्हटलं आमदार सांगतात ते कोण आहे कुठे आहेत असं. त्यांनी दाखवलं ते
रूममध्ये बसलेत सोफ्यावरती. हां पांढरा शर्ट कुर्ता पायजमा वगैरे आहे. त्यांना जाऊन भेटा तुम्ही. मग त्यांना जाऊन भेटलो. त्यांना नमस्कार काका सांगितलं आणि मी सांगितलं आमच्या 3 अस्मारच्या मुलांचे फॉर्म भरलेत म्हटलं मी आश्रमशाळेचे आपलं मांडवी आश्रमशाळेचे साठी फॉर्म भरले. त्यांनी सांगितलं की नाही म्हणे मांडवी आश्रमशाळेला कशाला. मी त्याचं सगळ्याचं रोषमाळ खुर्दच्या आश्रमशाळेत त्यांचं नंबर लावून दिला. हां मी म्हटलं काका तिथं बेवडी जास्त चालते, मुलांकडून शिक्षक बेवडी मागवतातच नाही. अरे नाही म्हणे ते शिकतील म्हणे. मग मला विचारलं की नेमका तू कोणाचा मुलगा, कुठला तू कोणाचा मुलगा. मी सांगितलं माझ्या वडिलांचं नाव. अरे बेटा म्हणे म्हणून तर तू इथपर्यंत आलाय, तुझ्या वडिलांच्या नावावरून समजून घेतलं मी म्हणे आपली मुलं शिकतील म्हणे. तू खाजा पावरा. हां खाजा वेस्ता पावरा म्हणून वडील होते. हां हां नाही म्हणे आपली मुलं 100% शिकतील, फक्त तू ठेवायला जा सांगायचं. त्याच्यानंतर मी निघून आलो. पहिली बॅच आमची जवळजवळ त्याच्यात 30-35 मुलं शिकले, 40-45. बापरे. म्हणजे विचार वयाच्या तुम्ही 6वीत आहे मी 6वी आणि तुम्ही इतरांच्या शिक्षणासाठी धडपड करताय. बापरे बालकडूच की आहे. 6वीला असताना बापरे. तसं केलं. नंतर मग असं माझ्या जीवनात भरपूर प्रयत्न केले. त्याच्यानंतर 1994-95ला हां सरदार सरोवरचं प्लांटेशन इकडे आलं. हां हां तर त्याच्यात वन विभागाने जवळजवळ 4-5 वर्ष प्लांटेशन केलं इकडच्या एरियात. बरंच हां हां सागवान वगैरे सगळं संपवलेलं होतं. हां माझ्या घराच्या आजूबाजूचं हे मग म्हणजे तो आमचं जुन्या काळाची शेती होती ही. हां पण वडील जवळजवळ वयस्कर झाल्यानंतर इथं काही शेती करता येत नव्हती. हां दगड आणि गवत वगैरे एकही झाड नव्हतं. हो आणि मग मी विचार केला की आपल्याला ह्या उतारावरती नांगर चालवता कधी येणार नाही हां आणि मी माझं अतिक्रमण दिल्याशिवाय लोक अतिक्रमणापासून परावृत्त होणार नाही. बरोबर. म्हणून मी माझे गावठाण रणाला लागून असलेलं हे हां अतिक्रमण आहे किंवा गाव महसुली क्षेत्र आहे. हां पण मी त्याच पिरियडला मग इथं काय सागवानाचे स्टंप वगैरे आणले वन विभागाने, ते लावून दिले. आणि दुसऱ्या ठिकाणी शेत आहे तिथं पण म्हटलं ज्या दिवशी करायचं असेल त्या दिवशी आपण करू. तोपर्यंत वन विभाग वृक्ष लागवड करतोय. नाहीतरी जंगल संपल्यामुळे जमिनीची धूप आहे ती प्रमाणाबाहेर होते. म्हणून बरोबर. इथं सगळीकडे प्लांटेशन केलं. हां अर्थात आम्हाला निसर्गाने साथ दिली नाही. 10,000 म्हणजे आवड्याचे 5,000 आणि आपलं कशाचे मागवले आंब्याचे 5,000. नंतर इतर फळझाडे पण मागवले. काय आम्ही जंगलात जाऊन लागवड केली आणि लागवड अर्थात त्या वन विभागाचा नाकर्तेपणा, दुर्लक्ष, म्हणजे ते थातूर मातूर काम करून पैसे कमवून मोकळे ना. हो ज्या दिवशी आम्ही लागवड केली त्या दिवसापासून एकही दिवस पाऊस, अर्थात निसर्गाने पण साथ दिली नाही. त्याच्यामुळे ते कसं काय जगतील हो जंगलात. एक दिवस तर पाणी पाहिजे कमीत कमी. लागवड केल्यानंतर एकही दिवस पाणी पाहिजे. त्याच्यामुळे ती झाडं जगली नाही. पण बाकीची झाडं जगली. इतर प्रकारची झाडं जी लागवड केली आपण जगली. त्या पिरियडला मग जे चौकीदार लावले त्या चौकीदारांमुळे गावात वादविवाद निर्माण होत होता. मी त्यांना सांगितलं, म्हटलं तुम्ही ते प्रत्येक वाचमन म्हणे मी तुला 10,000 देतो पण मलाच लाव कामावरती असं. पण मी म्हटलं तुझ्या 10,000पेक्षा माझं 10 लाखाचं नुकसान होणार. खरं. लोक शाप देऊन मलाच मारून टाकणार. त्यापेक्षा तुझे 10,000 बी नाही, 10 पैसे बी नको, पण मी सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल, सहकार्य करावं लागेल. सगळ्या चौकीदारांना एकत्र घेतलं आणि आम्ही चर्चा केली की आपल्यामुळे गावासाठी काय निर्माण करू शकतो. कारण की आपल्याला 5 वर्ष सरकार देणार आहे. बरोबर. 1,000 रुपये किंवा 900 रुपये काहीतरी महिन्याला देणार पगार सारखं. खरं. आणि त्याच्यामुळे आपल्यामुळे गावाला काय निर्माण करून देऊ शकतो तुम्ही सांगाल तसं करू आपण. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपल्या गावात शाळा नाही आहे, शिक्षणापासून मुलं वंचित आहे. आपण आश्रमशाळा रेसिडेन्सी टाईप शाळा चालू करू आणि आपण 12-18 जण आहे. 18पैकी दोघांनी शिकवायचं, दोघांनी पाणी भरायचं, दोघांनी स्वयंपाक करायचं. असं जर नियोजन केलं तर होऊ शकतं. चौकीदारांनी सगळ्यांनी होकार
पगार दिला म्हणजे तू सांगतो सगळं. गावकऱ्यांना विचारलं, म्हटलं तुमचा मुलगा जर शाळेत पाठवायचा असेल, तुम्ही बाहेरगावी फॉर्म भरण्यासाठी फिरतात, हे करतात, काही ठिकाणी नंबर लागत नाही, बाहेर पाठवणं पण अति लहान वयातल्या मुलाला ते पण रिस्की आहे. त्यापेक्षा माझ्या घरी मुलाला पाठवा, इथंच आपण स्वयंपाक इथंच करून देऊ, मुलं इथंच राहतील. आणि रेसिडेन्सी टाईप 2 वर्ष शाळा चालवली आम्ही. मग आमची क्षमता जेवढी होती, मुंबईला जाणं, मंत्रालयात फिरणं, प्रस्ताव घेऊन हे जेवढी क्षमता होती तेवढी करून पाहिलं. पण सक्सेस न झाल्यामुळे मी मेधाताईंना भेटलो. म्हटलं ताई, आमच्या गावात काहीतरी मदत करा तुम्ही शिक्षणासाठी. म्हटलं गेल्या 2 वर्षापासून आम्ही शाळा चालवतोय, पण आमची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आता जवळजवळ थकत आल्यासारखं वाटतं मला. गावकऱ्यांचं सहकार्य पण थांबण्यात येईल असं वाटतं. तर ती म्हणे, मी येणार तुमच्या गावाला, तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही RSS वाले. RSS वाला पण नाही, पण थोडीशी विचारसरणी विश्व हिंदू परिषदच्या बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे थोडीशी तशी, एवढंच. मग 2-4 मिटिंगा झाल्या. मेधा पाटकर गावात आली, गावकऱ्यांची मिटिंग घेतली आणि गावाची एकंदरीत परिस्थिती पाहून तिने सांगितलं की आम्ही आमच्या नावाने शाळा चालवणार. म्हटलं धन्य आहे, तुमच्या नावाने चालवा, मला काय, माझी येणारी पिढी शिकली पाहिजे, एवढंच ना. मग जवळजवळ 17-18 वर्ष जवळजवळ 150 मुलं मुली शिकत होते. गावकऱ्यांनी कुडाचं घर कौलारू बनवून दिलं. एक सोडून 4 घरं बनवून दिले होते. पण ते थोडंसं गावकरी बी नीच वृत्तीचे शिक्षक बी, आता 2000 रुपये पगार देणार तुम्ही, ते 3 माळला घर आहे, त्याची फॅमिली आहे, तर तो 3 माळ त्याचं घर पण सांभाळू शकतो आणि जीवनशाळा पण सांभाळू शकतो. पण 2000 मध्ये त्याची जर बदली केली तुम्ही, तर तो 2000 कमवण्यासाठी त्याला घरदार सोडून मग घर पण सांभाळू शकत नाही. आणि जीवनशाळेत पण एक दिवस तर घरी यावं लागेल ना त्याला, आठवड्यात 15 दिवसातून. बरोबर, तिथं पण लिंक तुटेल, इथं पण घर पण सांभाळलं जाणार नाही. याच्यात नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते आणि शिक्षकांचा थोडासा वाद झाला की आम्ही तुमचं नाही देणार, आम्ही पण नाही शाळा चालवत नाही, असं विवाद झाला आणि डायरेक्ट शाळा बंद. बरोबर. म्हणून या सगळ्यातनं असं एक जाणवतं ना की अध्यात्माचा स्पर्श जीवनाला जर असेल तर ते जीवन इतरांपेक्षा वेगळं राहतं. बिलकुल. आता ह्या भागातले जे आदिवासी परंपरा आहेत किंवा इथल्या ज्या देवता आहेत वेगवेगळ्या, तर त्याबाबत आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे आता डोंगर किंवा वेगळ्या वेगळ्या डोंगरांना इथं देव मानतात नाही? बिलकुल. जसं आता इथला हा बामण, हा तीनसल बामण सांगतात, तीनसल बामण आख्यायिकाच आहेत त्या, किंवा काहीतरी असावं असा पण कयास आहे. कारण की आता जसं आपण रामायणाच्या कथा ऐकतो, तर रामायणाने मध्ये काही घटना जिथं घडलेल्या आहेत. आता तुम्ही गुगल मॅपवरून नकाशा काढू शकता, रस्ता शोधू शकता, बिल्डिंग शोधू शकता, पॉईंट शोधू शकता. पण ज्या काळात मनुष्य स्वतः फिरल्याशिवाय हे जग दिसत नव्हतं. कोणाचं ऐकून तर दिसत नव्हतं ना, कानाने ऐकून समजत होता की असं असावं अंदाज, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यासारखं दृश्य आपल्याला दिसत होतं. आपण गुगल मॅपवरून आता जर पाहिलं तर जग पाहू शकतो. पण ज्या काळात रामायण लिहिलं, घडलं, आमच्या आदिवासीमध्ये होळीचं गायन असतं आणि विहावा म्हणून सांगतात, पावसाळ्यात वरुण राजाची आराधना. आणि त्याच्यात माझं अभ्यासानुसार असं जाणवतं की ते काय असतं, एक शिवपुराणाची एक कथा आहे की हरणांचा कळप एका झऱ्यावरती पाणी प्यायला येतो. एक आदिवासी भिल्ल समाजाचा, म्हणजे आमच्या समाजाचा व्यक्ती तिथं शिकारीला बसलेला असतो आणि तो शिकार त्या एका बेलाच्या झाडावरती चढतो. ते कमरेला तुंबा बांधलेला असतो, झाडावरती चढतो तर अभिषेक केल्यासारखं प्रथम प्रहरी पाणी पडत राहतं शिवपिंडावरती. आणि अशी काही ती कथा आहे. त्या कथेचं आमच्या लोकांनी परिवर्तन करून घेतलंय. मी मांसाहारी असल्यामुळे ज्या दिवशी मला शिव प्रगट झाला त्या दिवसापासून मला परवानगी दिली त्याने की तू मांसाहार कर.
अच्छा. म्हणजे पुराणातली जी कथा आहे तीच थोडी बदलून घेतली. थोडी बदलून घेतली. सीतेचं आख्यान आहे, कृष्णाची कथा आहे, अशा बऱ्याच कथा आहेत आमच्या आदिवासीमध्ये, पण अध्यात्माशी जाईन नाही. हां. म्हणजे जी काय कारण असावं ते समजायला मार्ग नाही, पण अध्यात्माशी अजिबात असं जाईन नसत. पण काही लोक शिकले, काही लोकांचा अध्यात्माशी संपर्क आला हां. आणि परिक्रमा वासींनी पण काय ती स्वतःची वेगवेगळी शरण असते. कोणी साधू महात्मे जे फिरले हां. त्यांनीही कोणी ह्या लोकांना मार्गदर्शन द्यायची इच्छाशक्ती नाही दाखवली. अगदी खरं आहे. आणि आमचा समाजही शिक्षणापासून वंचित असल्यामुळे इतर समाजाशी संपर्कच नाही ना. नाही आला. बरोबर. आता ठीक आहे, आता थोडंसं शिक्षण आलं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आला, वर्तमानपत्र आलं, पुस्तक आलं, शिक्षण आलं, हे सगळं आल्यामुळे थोडंसं अध्यात्माची वळण लागलं. पण अध्यात्माचा अजिबात संपर्कच नाही ना आमचा. तुम्ही पूर्ण शाकाहारी आहे ना? काय ज्याचं त्याचं नशीब असतं. माझे वडील म्हणजे मी सस्याची पारधी करायला म्हणजे लोक जातात आणि मी असं मस्त टेकड्यावरती बसून काय जंगलाची शोभा पाहत असतो. पण मी पण जंगलात फिरायचो. लहानपणी मला आठवत नाही, पण आई सांगायची की असं मी उपाशी राहिलो चालेल, मला पण दुधाशिवाय दुसरं काही खात नाही. एकच कप दूध असलं ना तर एक भाकर त्याच्याबरोबर असं कपात बुडवून बिस्कुट खाता पडतं. तसं भाकरीलाच काही ते दूध लागतच नाही, तर इतकंच होतं. पण तरी त्याच्यात मी भाकर खाईन, पण मी मांसाहार कधीच करत नाही. लहान नसताना एखाद्या दिवशी असं वडील खात असतील, त्यांच्या शेजारी बसलो असेल जेवायला आणि खायची इच्छा प्रदर्शित केली, आईने देऊन दिलं थोडंसं. एखाद दोन बोटी खाल्लं असेल, नसेल खाल्लं तेवढं काय आठवत नाही मला. पण इतकी वांती झाली मला की मग त्या दिवसापासून आयुष्यात कधी तिकडे फिरावंच लागलं नाही. आणि नंतर विश्व हिंदू परिषदेच्या बोर्डिंगमध्ये गेलो. मनोहर आप्पा म्हणून होते नाशिककडचे व्यवस्थापक, ज्यांनी अंजनी पर्वतावरती 6 महिने तपश्चर्या केली असे व्यक्ती होते. बरोबर. आणि ते व्यवस्थापक असल्यामुळे ते अर्थात पुराणाच्या कथा, रामायण, महाभारत, कृष्ण, भगवान शिव यांच्या कथा त्यांच्या माध्यमातून ऐकून विश्व हिंदू परिषदचं म्हटलं की तिथं आध्यात्मिक बऱ्याच गोष्टी येऊन जायच्या. आणि अर्थात शिकवणारे पण तसे भेटले आम्हाला, त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक जीवनात उतरल्यासारखं. नंतर थोडंसं वय वाढल्यानंतर मग गुरु काय असतो ते पण कोणी सांगितलं नाही. तुम्हाला भेटलेल्या गुरूंबद्दल मला जरा ऐकायचं आहे. म्हणजे आत्ता तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम करताच आहे, पण गुरुतुल्य आपल्याला काही व्यक्ती अजून भेटलेल्या आहेत आयुष्यात? नाही, माझे जे गुरु आहेत ना ते इकडचेच आहे, काठी आपलं भगदरी म्हणून गाव आहे. संस्थानिकांचं गाव, आणि ते पण भगदरीवाले पण त्यांचे संस्थानिक आणि सचिव काहीतरी घराण्यात आहे त्यांचं. म्हणजे मी कुठंतरी एका वसतिगृहात विश्व हिंदू परिषदच्या कुटामोडी म्हणून गाव आहे, तिथं 12वीला नापास झाल्यामुळे तिथं 6 महिन्यासाठी अभ्यास करायचा म्हणून गेलो. पण माझा जोडीदार जो व्यवस्थापक होता तो 1 महिन्यानंतर पडून गेला. म्हणजे 2-3 महिने मला ती जबाबदारी भेटली, नाईलाजाने मला ती सांभाळावी लागली. आणि मी सांभाळत असताना तिथं आमचे जे गुरु आहेत ते तिथं आले, त्यांनी पाहिलं हा कुठला आहे काय आहे. आणि माझ्या जन्माच्या बाबतीत त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं की ह्याच्या जीवनात असं झालं आहे असं. आणि मला त्या मित्राने येऊन सांगितलं की तुझ्या बाबतीत महाराज असं सांगत होते. काय म्हटलं हे माझ्या आईला माहीत की हा माझ्या वडील, आणि मी लहान असल्यामुळे मला काय माझ्या जीवनात काय घडलं ते एखादी गोष्ट होऊ शकते, पण अशा बऱ्याच गोष्टी नाही होऊ शकत. मग मी त्याला विचारलं, म्हटलं का रे, आपण ते पुस्तकामध्ये वाचायचं ना भक्तीवाले महात्मे असे तसे, ते आत्ता पण असतात का म्हटलं. अरे आत्ता पण असतात ना म्हणे. मग मी असं 2-4दा त्यांना भेटलो, पण माझी मनस्थिती अशी होती की कोण गुरु चांगला. तिकडच्या एरियामध्ये 2-3 लोक होते प्रसिद्ध, पण कोणाकडे जायला पाहिजे ते थोडंसं डोकं काम करत नव्हतं.
पण मग गुरु महाराजांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही साधारण व्यक्ती आहे म्हणे, पण आमचे जे गुरु होते हम्म, ते फारच म्हणजे जगप्रसिद्ध व्यक्ती असावी अशी व्यक्तित्व होतं. हम्म, हम्म. आणि ते माझ्यासाठी जेव्हा इथं आले आमच्या गावात, तर त्यांनी जी घटना माझ्या जीवनात घडवली, तर त्याच्यामुळे मी अध्यात्मात लागलो. आमचं वंश परंपरा, कारण की 1246ला काठी संस्थानाची स्थापना झाली, हम्म, हम्म. तेव्हापासून त्यांच्या वंशात अध्यात्म होतंच. बापरे. ते प्रखर भक्तीवाले लोक, हम्म, हम्म. त्यांच्या आशीर्वादाने मग पूर्ण गावाचं आमच्यामुळे माझ्यामुळे अक्राणी तालुक्यात जी भजनी मंडळं तयार झाली आमच्या पावरा समाजामध्ये, हो हो हो. केवळ माझ्यामुळे. मला धडगावचे लोक काय सांगायचे की भजनी मंडळामध्ये पावरा समाजाची व्यक्ती राहतच नाही. राहत नाही. आणि त्याच्यामुळे मी तरुण असताना व्यापारी लोकांना असं वाटायचं का हा परमार समाजाचा व्यक्ती आहे. हम्म, हम्म, म्हणजे भजनी मंडळामध्ये फिरतो, रुमाल बिमाल गड्यात असतो हे. हम्म. मग मी बऱ्याच लोकांना सांगायचो मी तीनच माळचा आहे. लोकांना आश्चर्य वाटायचं की तीनच माळचा पावरा व्यक्ती भजनमध्ये भजन बसतो, गातो, आणि ते पण चांगल्या प्रकारे गातो, हे फार आश्चर्य वाटायचं लोकांना. हे तुमची भजनं खूप सुंदर आहेत. सर, ते शेवटी मी इथं बघितलं की व्यसनाधीनता खूप वाढत चालली आहे ना. माझी अशी इच्छा आहे की आपण थोडंसं पावरी भाषेमध्ये आम्हाला सांगावं की व्यसन का करू नये. पावरीत बोलावं आपण, कारण व्यसनाधीनता या समाजात जास्त आहे. त्या मुलांना मला हे ऐकवायचं आहे. बापरे. काय काय खातात आणि का खाऊ नये. नाही काय झालंय, माझे वडील दारू पित होते. पावरीत सांगा चालेल. हा, मारू बाबू हुरू पित होतो. हां बाबान खुलाम रोईन तर मी बी पिणीजून ऐकत होते. हां बरोबर. आप येतं त्या पिणीजून आहे. हो आणि बाबू पितलो ते मे केक लागतो काय ते बी पण हजलंच आहे. हो. हा, लाव करीन ते मागणीजून आहे. नेता बिडी जलाव के लाव काय करतात. बिडी येतीन, बांगो येतीन, जो बी आही बहा जो करतला ये, हां जो पूर्य बी करतलो. हो. समाजन ज्या प्रतिष्ठित व्यक्ती ज्या बी त्या जोहला बोलतला ये, तोहला एक काय असतं ते मानसिकता निर्माण झालेली असते. हा तंबाखू खातोय, हा बिडी पितोय, हा असं करतोय. आपू दिहरा देखील वाईट मार्ग जो सेने चो दोन्ने उतवाल दोरायतील. हम्म. एवी आमरा वयन ज्या माटी से हा तीनू पेल विमल गुटका नहीं होता. हम्म. आमू पेला आयता होता तेव्हा विमल गुटका काय नहीं होता. एवी बरं. नवीन जमानावाला मानू उतवाला हो कोरिन या विमल गुटका वाला एवी जो विष से जिना से कुणीन जे कल्याण नहीं सकतिलो हो. तीना हा सरकारवाला पुढारीवाला या का चालाडता यार कारण हम जुने सारखं से आपू स्वतः विचार करून हां की आपला जीवन हाजो काय तमाय होणे बागतो काय तमाय होणे. आपू दीपोरीन मंजुरी करू 2 रुपयान तपकीर हाणू, हां 50 रुपयान विमल खाणू, अर्थ काय निकलतो 100 रुपयान हुरुपी जाणू. ते जीवनमाय व्यसन से तो हेरी काय आवश्यकता निमते जीवने होती जे आवश्यक से ने तुम हाजो खाऊ उतरा हम्म. रिकामो खाणे काय अर्थ तीन असे नी तुमरा शरीर गुण लागणे. हम्म. बांग बीड़ी तपकीर विमल इना से तुमरा शरीर काल्लाच प्रकार गुण नहीं लागतो. बियर आजकाल बियर पितात. हा, बियर चालतली, काटर चालतले, कुत्रा काटर काय कोयता तो तीना से शरीर काल्लोच फायदो नहीं सकतिलो. हो ना. एक वगे आर्थिक नुकसान होइतिलो, हो एक वगे शारीरिक नुकसान होइतिलो, हो हो. एक वगे समाजमाय मान सन्मान जी रोहितिलो ने चुनी रोहितिलो. हां. मी तहसीलदार होतो सरदार सरोवरून एक हम्म. चू हुरुपी रोहितिलो. हम्म. मी महाराज माटी मी तीना मेंढवायला जातिलो. अब तो मैं देखीन थोडं अगो होतो तीन तिलो के म्हणजे ते तसं घाबरणारा हो. माणूस तर नाहीच बोलो, पण मी सरदार सरोवरचं सुपरविजन केल्यामुळे मारो तीन हाते संपर्क तुम्ही तीन कोई आपलं एक हे आपली समय हलू निरोज कुर्सी पर तहसीलदार हो ना. तालुका बस माटी हां ना. एन तीना कुर्सी पर नहीं बैठाई तर मी तेना देखीन मारा आदिवासी समाजन दुख में खूब लागलो. हां और तो तीना हा कोई कि तू बठ में हाथे झुकू वाल दे लो सिपाही कोई दे लो बाहर से तो कोई काबी जुना नहीं. हम्म. तीना काय कोई आप लोग के साहेब मी तारा पाया पड़ो तू ओडी मोटी कुर्सी पर बैठलू तू कोतर पीणी हांजू घर जाए पीजी ने क्या बिनो मैं ऑफिसो में बैठी तू आज जर मैं पीदलो देखाय है
तर मी तहसीलदारनी हम दीह भी आपी समय करून कळलं हम्म, समवयस्क असल्यामुळे हम्म, तिना हळू धमकी ठुकली की भाई मैं तू तहसीलदार इना नाते से मी खूप मानतुलो तो हम्म. पण बरोबर. दारूने कोणाची इज्जत वाढवली का आजपर्यंत होला एक उदाहरण ती भी देखाड देऊ की हुरा से इना माटीन गोरबार वो गइलो हा, हा. ज्या बी हुरान धंदो करता हा तीनरा परिवार माय के दी पुणचे अवैध पैहान दुष्कृत्यान परिणाम भोगवणो इतलो से हम्म, मी ते मारा आयुष्य महला देखला से की ज्या दादा होता गुंडा होता राजा सारखा माण होता हम्म, या वाईट धंदा करणाराच्या शेवटी तिंद्रा घराना होर गोयला हम्म. आणि आपलं आयुष्य जर वाचावणे कोई तो दिहरू म्हणजे तुमरू परिवार तुमरू समाज केतार लोगों दादा कोइतलू जहा लोगों तुमरो शरीर साथ देतलो तेतार तुम इनु व्यसनमाय बुडीन मोने देतार होन जाहे ने तेतार समाज भी नहीं साथ दे परिवार भी नहीं साथ दे हम्म. यानी शरीर जर साथ नहीं दे तेतार आखा छोड़ देतला हा, करणे. कोरिन ये व्यसनाधीनता से ती इने के है खानू हम्म, इना पर स्वतः विचार करून ठीक से आयता तुम हिक गोया एकदा देहरा देखीन हमलीन हिक्या की स्वतः पोटे कोरिन पण जो वाईट से तो तिना सुणच सुण तरुच आपला जीवन कल्याण करू शकतेला आणि तिने करू शकतेला बरोबर. खरं अगदी पोटतिडकीने आपल्याला तानाजीरावांनी सांगितलंय व्यसनाचे तोटे काय काय आहेत ते. आज आपलं भाग्य आहे की या सुंदर अशा आश्रमामध्ये तुम्हाला सांगतो हे तानाजीरावांचं जे घर आहे ना हा मानव या घरामध्ये राहत नाही बरं का. या घराच्या पलीकडं एक छोटीशी जंगलामध्ये कुटिया बांधली. त्या कुटीमध्ये एक सतरंजी अंथरली त्याच्यावरती यांनी आपलं आयुष्य सगळं अंथरलेलं आहे. आपण मला इथं थोडासा वेळ दिलात आणखीन सांगितलं तर खूप खूप आभार. तुम्हाला साष्टांग नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. आमच्या बाबरीच्या कामाला आपले आशीर्वाद राहू देत. नर्मदे कोण हर. आशीर्वाद देणारा होते समोर बसली नर्मदे हर.